शेतकरी मित्रांनो, सप्रेम नमस्कार. सेट ट्रीज आणि समाज विकास संस्था उमरगा जिल्हा धाराशिव या धाराशिव जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना 1,00,000-1.5 लाख रोपं मिळावीत म्हणून आमचे पाटील साहेब, गोस्वामी सर आणि प्रसाद सर सगळ्यांना विनंती केली, परेशान केलं, विनंती केली आणि शेवटी 1,000 झाडं उमरगा तालुक्यातल्या माझ्या बांधवांसाठी 1,000 झाडं देण्याचा शब्द पाटील सरांनी दिला आणि माझ्या 2 भावांनी ती शर्त कामी आणली. माझा धर्म आहे. शेतकऱ्यांच्या वतीने, समाज विकास संस्थेच्या वतीने कावळे सरांना विनंती करतो की तुम्ही दोघांचा सत्कार आपल्या शुभ हस्ते करावा. बोल नका. खूप आनंदी झालो. 47,250 झाडं उमरग्याच्या माय मातीवरती लावलेत. त्यामध्ये 1,000 झाडाची आता बेरीज झाली आहे. म्हणजे 48,250 झाडापर्यंत आम्ही पोहोचलेलो आहोत. 1,00,000 झाडं लावून इहलोकीचा निरोप मला घ्यायचा आहे. 1 लाखासाठी मला 1 वर्षाला जास्त पळावं लागेल आणि हे पळणं, हे ताकद लावणं सेट ट्रीजची मंडळी मला नक्की मदत करतील. या प्रसंगी कावळे सरांना विनंती करतो, आपण शेतकऱ्यांसाठी शुभेच्छा द्या. सेट ट्रीज या विकास संस्थेच्या माध्यमातून या भागातील उमरगा तालुक्यातील शेतकऱ्यांना या पहिल्या ट्रीपमध्ये 5 शेतकऱ्यांची निवड करण्यात आली आहे आणि प्रत्येकी 150 ते 200 झाडे देण्यात येत आहेत. या प्रसंगीचे हे सर्व शेतकरी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांना या झाडाची जोपासनासुद्धा करायची आहे आणि त्यांच्या जीवनामध्ये या झाडापासून मिळणाऱ्या आंब्याच्या उत्पादनातून त्यांचा संसार थाटायचा आहे आणि त्यांचा भाग्योदय करायचा आहे. त्या प्रसंगी मी सर्व शेतकऱ्यांना शुभेच्छा देतो आणि त्याबरोबरच सेट ट्री या संस्थेचे सुद्धा अभिनंदन व आभार व्यक्त करतो. धन्यवाद सर, मनापासून धन्यवाद. कावळे सरांना विनंती केली, सर आपल्याला शेतकऱ्यांना मदत करायची, झाडं द्यायची आहेत, तर तुम्ही ताबडतोब या. 1 मिनिटाच्यात त्यांनी मला गाठलं. आम्ही दोघं या ठिकाणी आलो. खूप मनापासून धन्यवाद. सर आपण व्यक्त व्हावं. धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यात पहिल्यांदाच रोपे वितरित करण्याचा कार्यक्रम होता. रोपे वितरणाचा कार्यक्रम हा साधाच असतो, पण त्याला अतिशय चांगलं स्वरूप देता येतं. शेतकऱ्यांना रोपं ही कमी क्वालिटीची किंवा चांगल्या क्वालिटीचा हा नंतरचा प्रश्न आहे, पण ते देताना पण जे चेहऱ्यावर आपला आनंद असतो तो एक प्रकारचा आनंद सगळ्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसतो आहे. आणि हा सगळा दुग्ध शर्करा योग शोधून काढण्यासाठी आम्हाला वागसरांची तेवढीच मदत लागली. त्याने आम्हाला बनेचं थोडंसं आम्हाला लेट लागला, पण लेट का होईना पण थेट तुम्हाला दारापर्यंत रोपं देण्याचा प्रयत्न होता आणि ते त्यांच्या माध्यमातून सेट्रीच्या माध्यमातून पूर्ण झाला. त्याबद्दल शेतकरी वर्ग आणि वागसरांचे या ठिकाणी मी आभार मानतो आणि आमचा सत्कार विशेष केला याबद्दल त्यांचाही सत्काराबद्दल आभार. धन्यवाद. नमस्कार, मी सेट ट्रीजकडून उमरग्यामध्ये 5 शेतकऱ्यांसाठी 1,000 रोपं देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामध्ये सगळे शेतकरी चांगले उत्कोर आहेत. सगळ्या शेतकऱ्यांनी ड्रीप आणि खड्डे घेऊन योग्य ते 1x1चा खड्डा घेऊन त्यामध्ये निंबूळ पेंड आणि योग्य पुढील भविष्यात त्या झाडांची योग्य निगा राखली जाईल अशा पद्धतीने त्यांनी पाण्याची व्यवस्थाही केलेली आहे. धन्यवाद साहेब. माननीय, आदरणीय मोठे बंधू पोद्दार सर गेली 30 वर्ष माझ्यासोबत, मी त्यांच्यासोबत आहे. महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे ते मॅनेजर या पदावरती होते. नाबार्ड बँकेचा चालणारा मोठा प्रोजेक्ट त्यांनी यशस्वी केला, त्याबद्दल मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. गेल्या वर्षी म्हणजे 10 मार्चला आम्ही 150 झाडं त्यांच्या शेतामध्ये लावलेली आहेत आणि त्यानंतर आता पुन्हा त्यांचा नंबर लागलेला आहे. या प्रसंगी सरांनी आपल्या भावना व्यक्त कराव्यात अशी विनंती करतो. सर्वांना नमस्कार. विशेषतः समाज विकास संस्थेचे भूमिपुत्र वाघ, शेतकरीचे गोसावी सर आणि प्रसाद सर, कवाळे सर आणि माझे शेतकरी बंधू, आज या ठिकाणी 1,000 आंब्याची रोपं वितरित होत आहेत आम्हाला आणि आम्ही हे घेऊन जाऊन आता व्यवस्थित त्याचं पालनपोषण करू आणि काही दिवसातच तुम्हाला परत आमच्या शेतावरती बोलू बघण्यासाठी. या सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो. थँक्यू.
स्वप्न बघायला सुरू केलं की स्वप्न साकार होतं. गेली 25 वर्षामध्ये विशेषतः जलनायक मधुकर धस, माजी गुरुजी विश्वनाथ अण्णा तोडकर यांच्या प्रेरणेतून, तशा अर्थाने मी पोस्टमॅन आहे, यांच्या प्रेरणेतून आज आम्ही 50,000पर्यंत पोहोचलो आहोत. मला नक्कीच विश्वास आहे भविष्य काळामध्ये उमरगा, लोहारा, कळंब, धाराशिवमधल्या अनेक शेतकऱ्यांच्यापर्यंत फळाची रोपं घेऊन जायचा माझा मनोदय आहे. महाराष्ट्रातले तमाम मला मदत करणारे मित्र यासाठी नक्की मदत करतील हा आशावाद व्यक्त करतो. शेठ ट्रीजचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. समाज विकास संस्थेचे आमचे प्रल्हाद पांचाळ, कार्यकारी मंडळाचे सर्व सदस्य, यांचा हात, यांची प्रेरणा माझ्यासोबत आहे. मनापासून धन्यवाद.